भाऊ आपलं नाव सांगा आणि आपण सप्तधारा पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली आहे की नवरा बायकोनी मिळून तुमच्यासोबत धोकाधडी केली आहे. कशी केली आहे, काय पूर्ण माहिती? माझं नाव मोहित मिलिंद पारधी आहे. मी मानेवाडा चौकाच्या जवळ राहणं आहे माझं. मी 2025मध्ये जानेवारीमध्ये आमच्याकडे काही पैसे आले होते जुनी जमीन विकून, तर आम्ही प्लॉट घेण्याचे ठरवले होते. 2004 पासून मी, माझी आई, माझे वडील आणि माझा लहान भाऊ आम्ही नागपूरला किरायानीच राहतो. गोष्ट अशी झाली की 2025च्या फरवरी महिन्यात प्रसाद विष्णुकांत कुमरे हा माझ्या ओळखीचा, म्हणजे माझा भाऊच लागतो एक चुलत भावासारखा, त्यांनी आमची भेट करून दिली होती प्लॉट संबंधित कमलेश गणपतराव हनोते सोबत. मग आम्ही हे कमलेश गणपतराव हनोते व त्यांची जी बायको आहे पूजा कमलेश हनोते या दोघांना भेटलो. यांच्याकडे एक प्लॉट होता, तर यांनी आम्हाला म्हटलं की आम्हाला आमचा प्लॉट विकायचा आहे बा म्हणून. तर आम्ही म्हटलं ठीक आहे, तुमचा प्लॉट दाखवा आम्हाला. तर यांनी आम्हाला प्लॉट दाखवला 28 फरवरीला. ठीक आहे, आम्ही प्लॉट बघितला, सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या, आजूबाजूचा लेआउट वगैरे चांगला वाटला आम्हाला. मग 1 मार्चला यांच्या घरी आम्ही बैठक घेतली. यांनी आम्हाला प्लॉटचे डॉक्युमेंटेशन दाखवले आणि सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्या घरी बोलणं चालणं झालं, रेट वगैरे फिक्स झाला, सगळ्या गोष्टी ओके झाल्या. तो प्लॉट सुमारे आम्ही 3000 रुपयाच्या भावाने घेतला होता. 1607 स्क्वेअर फीट प्लॉट होता. असं एकूण 48,21,000 मध्ये प्लॉटचा सौदा डन झाला होता. त्यानंतर आम्ही ज्या प्रकारे त्यांनी पेमेंट म्हटलं आम्ही त्याप्रमाणे पेमेंट द्यायला पण त्यांना तयार झालो होतो. मग 3 मार्च 2025 रोजी मी त्यांच्या बायकोच्या अकाउंटमध्ये 4,75,501 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये, कमलेश हनोतेच्या, आणि 4,75,501 रुपये त्यांच्या बायकोच्या अकाउंटमध्ये, असे मिळून टोटल 9,50,000 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये टाकले आम्ही. त्यानंतर ॲज अ टोकन अमाऊंट म्हणून. त्यानंतर मी त्यांना दुसऱ्या दिवशी म्हटलं की मला तुम्ही ॲग्रीमेंट बनवून द्या, बाकीचे पैसे मग आपण हळूहळू करून तुम्हाला देऊ बा म्हणून, तुम्ही ज्या स्वरूपात म्हणाल त्या स्वरूपात. पण त्यांचं म्हणणं असं होतं दुसऱ्या दिवशी की नाही म्हणे, तुम्ही आम्हाला पूर्ण पेमेंट करून द्या, आम्ही डायरेक्ट तुम्हाला रजिस्ट्री मारून देऊ बा म्हणून. मग त्याच्यानंतर एक 10 दिवसाच्या अंतरात मी त्यांना पूर्ण 30, जे उरलेले 30 लाख रुपये होते ते कॅश दिली. असं टोटल मी त्यांना 40 लाख रुपये दिले आणि शेवटचे जे उरलेले 8.5 लाख रुपये होते, माझं त्यांना हे म्हणणं होतं की बा तुम्ही मला रजिस्ट्री करून द्या, मी तुम्हाला रजिस्ट्रीच्या दिवशी ते उरलेले 8.5 लाख रुपये देतो बा म्हणून. त्यानंतर त्यांनी आमची टाळाटाळ चालू केली. मी त्यांना विचारायचो की दादा माझ्या रजिस्ट्री कधी करून देणार आहे, काय करून देणार, तर मला वेगवेगळ्या गोष्टींनी धमकवायचे. त्यांच्या बायको सुद्धा बोलायच्या नाही, म्हणते थांबून जा, वेळ आहे, असं आहे तसं आहे करून मला खूप साऱ्या गोष्टींनी टाळाटाळ केली त्यांनी. त्यानंतर ते मला त्यांचे जे जावई आहेत युवराज माथनकर आणि त्यांची जी बायको आहे कोमल माथनकर, ती यांची बहीण लागते कमलेश हनोतीची, तिचं नाव आहे कोमल हनोते. तर या दोघांच्या नावावर ते मला धमकवायचे, जा मी तुला रजिस्ट्री करून नाही दे, तुला जे करायचं करून घे, असं वगैरे म्हणायचे. मग मी त्यांना म्हणायचो एक काम करा, मला माझे पैसे तरी परत करून द्या. तर त्यांनी मला हे म्हटलं होतं की नाही म्हणे, तुझे पैसे आता परत होत नाही म्हणे, आणि वरतून तू मला आता 60 लाख रुपये देशील तर मी तुला तुझी रजिस्ट्री करून देतो म्हणे, आता तुला तुझी काही रजिस्ट्री भेटणार नाही म्हणे, आणि तुझे पैसे मी तुला काही वापस नाही करणार म्हणे, तुला जे करायचं आहे ते करून घे म्हणे. आणि त्यांची बायको पण अशीच बोलायची माझ्यासोबत. आणि कुठं कुठे नेऊन तुम्हाला काही धमकवण्यात आलं होतं का? हो. बोलण्यात आलं होतं का? हो, मला नेहमी ते मेडिकल चौकात बसवून ठेवायचे, तिकडे धमकवायचे. नाही तर तुली इम्पेरियल हॉटेलच्या समोर रामदास पेठ इथे मला बसवून ठेवून धमकवायचे. कधी काय म्हणते त्या कोमलला फोन लावून तिला म्हणायचे माझं मर्डर करशील का, असं तसं खूप साऱ्या गोष्टी करायचे माझ्यासोबत. आणि नेहमी म्हणजे टाळाटाळच केली त्यांनी. मला आजपर्यंत त्यांनी रजिस्ट्री करून दिली नाही. सत्ताधारा पोलीस स्टेशन अंतर्गत एक हजबंड वाईफ वरती धोकाधडीचा मामला झालाय. नेमकं कोणासोबत केली आहे, कितीची केली आहे, काय माहिती आहे? येथील फिर्यादी मोहित पारधी यांनी यापूर्वी खंडणीचा एक गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यामधील आरोपी आहे कमलेश गणपतराव हनोते याचे, आणि त्याच व्यक्तीने प्लॉटच्या संदर्भानेही त्यांना फसवणूक केलेल्याचा गुन्हा रात्री आपण दाखल केलेला आहे. सदर जे फिर्यादी आहेत मोहित पारधी यांनी एक प्लॉट विक्री खरेदी करणारे कमलेश हनोते यांच्याशी संपर्क करून जो वेळा हरिश्चंद्र म्हणून नागपूर ग्रामीणच्या हद्दीमध्ये गाव आहे, त्या ठिकाणी ते प्लॉट त्यांना खरेदी करायचा होता. त्यांचा व्यवहार ठरलेला होता 48 लाखाच्या समथिंग, आणि त्याच्यातले त्यांनी 40 लाख रुपये त्यांना दिलेलेही आहेत. परंतु ते त्याची रजिस्ट्री आणि इतर कागदपत्र करून देण्याचे टाळाटाळ करत आहेत. अशा पद्धतीची त्यांची तक्रार दिलेली आहे. त्याच्यावरून आपण याच्यातील जो आरोपी आहे कमलेश गणपतराव हनोते आणि त्याची पत्नी पूजा कमलेश हनोते यांना याच्यामध्ये आपण आरोपी केलेला आहे. तर यांच्याविरुद्ध आणखी काही आहे का, गुन्हे वगैरे निष्पन्न झाले? यापूर्वी त्यांच्यावरती वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत, आणि यांची मूळच आहे की लोकांकडून पैसे घेऊन त्यांना फसवणूक करण्याची. तर यांनी आणखी कुणाकडे अशी फसवणूक केली आहे, त्याबद्दल आपण काय? आता या आमच्याकडे जे फिर्यादी आलेले आहेत यांची एक खंडणी त्यांच्याकडून वसूल केल्याबद्दलचा गुन्हा यापूर्वी दाखल करण्यात आलेला आहे, आणि या प्लॉटच्या संदर्भानेही त्यांची फसवणूक झाल्याबद्दल आपण
गुन्हा दाखल केला. अशा प्रकारे चक्रधरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असेल किंवा नागपूर शहरामध्ये असतील की ज्यांची या व्यक्तीने फसवणूक केलेली असेल, तर त्या लोकांनी संबंधित पोलीस स्टेशनला अथवा ह्या पोलीस स्टेशनला सुद्धा तक्रार द्यायला येण्यास हरकत नाही आहे.